आता हृदय आपले चौफाळून आपले ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अमृतस्यावेश्वर्य सुखसे कांतिवश. भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मस्वरूप आहे, त्याप्रमाणे श्रीगुरु सुद्धा अत्यंत स्वरूप आहे. श्रीगुरुच नाही, ब्रह्माला जाणलेला मनुष्य तर त्याच्यावर काय होत नाही. गंगा नदी समुद्र रूप होते, मिठाचा खडा काय तसंच राहतो. मिठाचा खडा म्हणजे ब्रह्माला जाणणारा कोणी का असे ना, मग तो पापी असो का आणखी काही असो, हे सगळे अवांतर धर्म असतात. एकदा समुद्राला मिळाल्यानंतर संपल्याचे उदाहरणं लावायचे आपले. समुद्र, परी, चंदन वगैरे असे उपमा देऊन लावतात. कसे लोखंड असू द्या, परीसला लागलं तर काय त्याचं चांगल्याच लोखंडाचं होते. काही लोकांची गैरसमज आहे का, ते म्हणजे लोखंडाचंच परीस काय करतो आणि चांदीला तांब्याला तसंच ठेवतो पितळेला. अरे तो लोखंडाचं परीस सोनं करतो, तो काय पितळेच्या भांड्याचं करणार नाही. लोकांचा गैरसमज आहे, लोखंडाचंच करतो, बाकीच्या टाकून देतो. कोणताही धातू असो त्याचं काय करते सामर्थ्य आहे कोणामध्ये. मग तसं श्रीगुरूमध्ये काय सामर्थ्य आहे. अध्यात्म आदिभौतिक अशी दोन्ही प्रकारची शक्ती आहे. आध्यात्मिक आदिभौतिक म्हणजे जयाची द्वारी, आदिदैविक म्हणजे अंगीयाचे बळ, आणि आध्यात्मिक म्हणजे करील ते काय परिपाय बी. तिन्ही प्रकारचं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी असतं श्रीगुरूच्या. श्रीगुरू म्हणजे ब्रह्मनिष्ठम श्रोत्रियम, त्याच्यातलं मुख्य पद कोणतं आहे, ब्रह्मनिष्ठ आहे. श्रोत्रिय पंडित एक श्रोत्रिय असतो, पण अनेक नाही माझे अनोखा पंडित शहाणा. सर्वात श्रेष्ठ पद कोणतं आहे, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्ने उपदेक्षन्ते ज्ञानम. पुढे ज्ञानिना, ज्ञानिना म्हणजे क्षत्रिय, आणि तत्वदर्शिना म्हणजे ब्रह्मनिष्ठ. क्षत्रिय जरी असला तरी परोक्ष ज्ञान आहे. कोणतं ते विवेकानंद होते ना, ते परीक्षा घ्यायची सर्वांची, त्यांना वेळच लागलेला होता. कोणी म्हणजे रवींद्रनाथ टागोर, तर कोणी त्यांच्या आश्रमात जायचे, त्यांची प्रवचन ऐकायचे. आणि मग त्यांना विचारायचे, म्हटलं का हो तुम्ही असं जे वर्णन केलं ज्या ब्रह्माचं, त्या ब्रह्माचा अनुभव आहे का तुम्हाला. म्हणजे आम्हाला अनुभव नाही, फक्त वर्णन करता येते. काय करता येते, आंब्याचं वर्णन करता येते, बरं आंबा काही पाहिलेला नाही. म्हणले बरं आहे, निघून जायचे ते. मग गाठ कोणाची पडली, रामकृष्ण. ते म्हणले बा असं असं आहे, तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे का. मग म्हणाला तुला अनुभव पाहिजे का, त्याच्या प्रकाशात तुम्हाला दिसत नाही. येतो नि अनुभव आणि मरण आवाज. गुरुपदाला योग्य कोण झाले, रामकृष्ण. आणि साधा मनुष्य रामकृष्ण. ते लोक त्याचे वेड्यामध्ये ते म्हणला एवढा अंगलो विहुशी जमकन जमकं. आणि त्या रामकृष्ण परमहंस वेड्याच्या पाठीमागे लागला. म्हणलं उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे एवढा मोठा माणूस, त्याचे मित्र मंडळी त्याची चेष्टा करायचे, काय करायचे, अपहास करायचे. तर म्हणलं रामकृष्ण परमहंसाच्या मनामध्ये एवढी शक्ती आहे, त्यांच्या पायाचा जसे हजारो विवेकानंद तयार करायचे. ते ही शक्ती कोणात आहे. श्रीगुरूचं काय आहे, सामर्थ्य आहे. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. इथे मग असे जे असणारे श्रीगुरू
ज्याच्या योगाने पूर्णत्व प्राप्त होते, नाही का? पूर्णत्व प्राप्त होणं म्हणजे सजत सजातीय विजातीय भेदरहित देश काल परिचय शून्य सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप असं जे पूर्ण तत्व आहे. समुद्र कसा आहे, सूर्य कसा आहे, दिव्याचा प्रकाश किती देतो आपल्याला. घरातल्या एका खोलीमध्ये ते 10,000 भानगडे, तेल संपलं तर प्रकाश देतो का? वाट संपली तर, वारा आला तर हे आपलं आहे का? म्हणून त्यांना कशाची आवश्यकता, निरपेक्ष म्हणतात. काय म्हणतात? तुकोबाराला काय अध्ययन करायचं होतं का? काय जरूरत अध्ययन, तुम्ही करत होता की काय करे? ज्ञानेश्वर महाराज काय अध्ययन करत होते का? पण रेड्याच्या मुखातून काय बोलवलं असे स्वयं त्याचे अवयव ते सुखाचे बरड आहे. असे असणारे जे श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज त्यांचं वर्णन करतात. असं आहे. तेव्हा ज्या ज्या गोष्टी असतात कुठे टाकून देत असतो का? म्हणजे तुमच्या हातातली सोन्याची अंगठी कुठे टाकून देता की? का मला एवढं धडपड करता? काय पाहुणार? आपल्या इथे अंगठी होती हरवली, अंगठी होती हरवली. लोखंडाची आहे म्हणून तळमळ आहे का सोन्याची आहे म्हणून आहे का? त्याहीपेक्षा अधिक त्याच्यात 5 लाखाचा हिरा असेल तर त्या अंगठीमध्ये काय असतं, त्याची किंमत होऊ शकत. मग अशी आता हिऱ्यासहित असलेली अंगठी कुठे ठेवतो का? मग कुठे ठेवतो? मग ते पाकिट असतं ना, त्याला 2-4 कप्पे असते, मधल्या कप्प्यात ठेवतो. कारण ते इतरापेक्षा कशी आहे, माऊली आहे. त्याप्रमाणे इतरही भेटतात. काय उपयोग आहे? येतात जातात भेटतात. एखादा आजारी मनुष्य असला म्हणजे येतात जातात भेटतात, पत्राव कसं काय सांत्वन करतात बरं का. थोडंसं सहानुभूती दाखवतात. पैशाची मदत करतात. कशाची? सेवेची काय करतात? मदत करतात. पण दुःख निवृत्त करण्याची शक्ती एखादाही सुद्धा मदत. तुमच्या परीक्षेची राजा पांडवाचा वंश अंधाराचं 1000 लोक येऊन भेटतात बरं का. राजे रजवाडे अमकान तमकान हे ते. पण मरणापासून कोणीच मुक्त करू शकत. कारण 7 दिवसानंतर काय होणार आहे? साप चावून काय होणार आहे? लोक सांत्वन करतात त्याचं, कोणाचं परीक्षेचं. येतात भेटतात, सगळं काही करतात. एकही दुःखातून मुक्त करू शकत नाही. मग कोण भेटते? मग आजी पुण्यफळाची आले. कोण पुण्य? जे हरिला म्हणे कोणा भाग्याचा तुका म्हणे त्याची भेटी आणि होय संसाराची भेटी. मग जरा त्या दुःखातून कोणी निवृत्त केलं सुखाच्या यम प्रभजंत पवित्रमने द्वापायने पवराज वृक्षेची तन्मयात अंतरोभिनेदु तम भक्त मानमने संस्वरा. व्यासनंद मग त्याला म्हणायचं काय नाही, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. कोणत्या पदा मरण चुकवलं का मी मरतच नाही या पदावर आणलं. मग शरीराचं मरण हा धर्म आहे. काय ते किती जरी ठेवलं तरी ते आपल्या जातीवर गेल्याशिवाय जातीवर समजते का. मग मरण चुकवलं नाही, मग कोणत्या पदावर आणलं. या शरीराचा आमचा काही संबंध राहिलेला. मग मी किम स्वरूप चिदानंद रूप मी वासुदेव या पदावर आणला. आणि मग तुला विचारलं म्हणलं तर तुझा
मरणाचा दिवस आहे आज. काय आहे? स्वाप येऊन बसलाय म्हणलं, तुला गोंधळ राहिला का स्वर्ग राहण्याकरता? तो काय म्हणतो, परीक्षित राजाला राजा काय उत्तर देतो शुकाचार्याला? म्हणलं हे बा राजा परीक्षिती तुमच्या उपदेशाने अमर झालेला आहे. काय झालेला आहे? मरण माझे या पदावर आणला. मरणाची भीती काय झाली? संपली. म्हणलं तो साप येऊन का चावत नाही असं कोणाला सांगतो? म्हणलं त्या सापाने यावं ब्राह्मणाची वाणी काय करावी? खरी करून दाखवावी. शुकाचार्याचा उपदेश होण्याच्या पूर्वीची अवस्था कशी आणि आताची अवस्था कशी? संस्थेत बसण्याच्या पूर्वीची अवस्था कशी? आताची अवस्था कशी? दोमध्ये काय फरक आहे की नाही? मग मरण माझे शुकाचार्य म्हणता आपलं काम काय झालं? संपलं. मग तो साप काय येत नाही बघा, तो शुकाचार्याला घाबरतो. कोणाला? म्हणलं मला जर शुकाचार्याने जर माझ्याकडे पाहिलं, आमच्या ठिकाणी असलेलं विष काय होऊन जाईल? अमृत. आणि मी